आमरस खाऊन खाऊन आता कटाळा आला नाही काय की आपल्याला. आज पण आमरसच केलाय का? हा, त्या काकूचं पण आंब काही संपायला तयार नाहीत. शेवटचा आंब म्हणत 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 अजून किती आंब देणार आहे ना आपण किती घेणार आहे ते बघ. केवढा आंबा इथं बघ. किती किलोचा आहे ते अजून? 2 किलो आहे का अजून? गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं मराठी व्हिडिओमध्ये. आणि आज सुद्धा खरंच तुम्ही सुद्धा बघून वैतागला असाल, कंटाळला असाल. मी तर लय कंटाळलो बघा. एवढा आमरस खाऊन सुद्धा माझ्या पोटाचा खरा आनंद मानायला पाहिजे की एवढा आमरस खाऊन सुद्धा पोट अजून व्यवस्थित आहे, पोटाला काही सुद्धा त्रास नाही. एवढा आठवडा नाही, 15 दिवस नाही, तर जवळजवळ पूर्ण उन्हाळा आंबे आमरस याच्यामध्येच गेलेला आहे. आणि ती काकू जे आहे ते आंबे घेऊन येते त्यांचं रोज शेवटचा आंबा येतं, पण ती काय आंबा काही संपायला नाही. रोज झाडाची पडते ती आणते ते. आमच्या घरची पण का नाही आंबं घेऊन घेऊन काही दमत नाही ते. आता पण मायेले आंबाच करायला लागले ते वडून वडून. आईनं तर बघा 1 प्लेट आंबा कापलाय आणि केलाय अजून आंबरस केलाय. आता एवढा मोठा आंबा झाला हे कसा पिळून काढलंय. एवढं मोठं मोठं अर्धा किलोचा आंबा येतं, ह्याच्यात आंबरस केलाय. आणि आज पण काय आंबरसच खायला मिळणार आहे. खरंच तुम्हाला सांगतो, मला असं आमरस असा डोक्यात बसला की परत आयुष्यात कधी माणसानं आमरस खाऊच नाही. एवढा आमरस झालाय, दुसरं काय नाहीच. म्हणजे बाकीचं तर कालवण असते, पण आंबे असले की आमरस आणि असं आंबं खात बसायचं. तुम्हाला डोक्यात बसत नाही का आता आमरस? होय, डोक्यात बसला नाही का आमरस? आताच माझा नाश्ता झालाय तरी सुद्धा आईनं आंबा कापले म्हणते अजून जरा खात पुढं. आता काय आपल्याला खाणं शक्य नाही. आता दुपारीच खाऊया आमरस. आता आईलाच खाऊ द्या. आता संपव, आता एवढं प्लेट भरून संपव बरं का. काय खाते का ती? खा नाही तर मोठा. आईला पण आंबा खायला लय आवडते. आणि खरंच तुम्हाला सांगतो, नको नको झालंय आता आंबरस. इतका वैताग आलाय ना आंबरस खायचा. खरंच ह्या उन्हाळ्यात मी रोज म्हणतोय आज काहीतरी नवीन असेल, पण रोज सकाळ सकाळ आंबे घेते ती आणि आंबरस होते. खाऊन खाऊन अक्षरशः असं का नाही गुंगी ती अशी झोप लागते. संपवा. दुसरं काय कालवण केलं नाही काय? भेंडी केली काय? भेंडी सुकी डाळ. हो, आता बरोबर 10 वाजत आलेले आहेत आणि निवांत आपलं नाश्ता करून बसायचं. घरचे आपली कामं करते ते आणि निवांत बसायचं. जोपर्यंत रानातली कामं चालू होत नाही तोपर्यंत निवांत बसायचं. एकदा रानातली कामं चालू झाली, नांगरेट केली, काहीतरी पीक लावलं की मग रोज आपलं दाराची काम चालू असते. तोपर्यंत आपण आपलं असंच निवांत. काल किती घेतले आंब? 2.5 किलो. आणि आज 2.5 किलो, म्हणजे जवळजवळ 5 किलो आंबे घेतलेले आहेत. आणि सगळ्यांचं वजन वाढलेलं आहे आंबं खाऊन. इथं दिसतंय का बघा कसं वजन झालंय मोठं आंबं खाऊन. आंबे एवढीच तोंड आहे ते बघा, केवढं आहे बघा. 5 किलोचं तोंड झालंय आंबं खाऊन उन्हाळ्यात. तरी पण आमच्या हातनं आंबं काही सुटं नाही. पिशवी भरून खावा पाट भरून खावा. पुढच्या आता आयुष्यात परत उन्हाळ्यात कधी आमरस परत कधी अजिबात करायचं नाही. आता ह्या उन्हाळ्यात लय अति झालं, पाक डोक्याच्या वर पाणी गेले त्या आमरस. खाऊन टाका. आहे तेवढा पण खा. काय आहे बारका का? खा, काय होत नाही, खा. शेवटचे आंबे आहेत म्हण, खा. काय ती काय काकूवाले ना आंबे विकणार काकू, ती रोज म्हणते शेवटचा आंबा आहे. आणि ते पण हसायला लागले. मी आज मला सकाळ आल्यावर म्हणते ते भैया कुठं येतं ते शेवटचा आंबा म्हणत आज पण आंबे आणले. ते काय करतात ते त्यांचं पोर आहे ते झाडाची पाळते ते, मग ते घेऊन येते ते रोज शेवटचा आंबा म्हणत आता 15 दिवस गाठत आलं तरी काय आंबा संप नाही झालं. आता एवढा आता आजच्या दिवसच घेतलं, आता परत घेऊ नका आंबे बरं का. तर बंद करायचं नाही. रोज आंबरस खाऊन का नाही. आता काय, आता जून महिना अर्धा संपला, पावसाळा चालू झाला तरी आपला आंबा खायचा. अजून पावसाळाच नाही, अजून 2 दिवस तेवढा पाऊस पडलाय काय. आणि अजून काय पावसाळा पडताना आता जून महिना अर्धा संपत आला बाबा. जवळजवळ संपलंच आता 10 दिवस, तरी पण काय पावसाळा पत्त्या नाही. आणि आम्ही इथं आंबे खाऊन वैतागलोय. खायचं आणि बसायचं. बघत दुपारच्या 1 वाजते त्या. आणि आपलं नेहमीप्रमाणे जेवणाचा टायमिंग फिक्स असतोय. आणि खरंच तुम्ही रागाला जाऊ नका, कारण काय माहिती आहे का, आमच्या घरचं आंबं काही संपायला तयार नाही. त्याच्यामुळे आज पण मी आमरसच खाणार आहे. आई द्यायला लागली आमरस आता मला वाटी भरून. आणि तिथं आहे काय, ही भेंडी
भेंडी ही वांग दिसते. आणि बघा किती छान दिसायला आमरस, घट्ट मोठं आमरस. आणि मला वाटतंय अजून तरी काय 6 महिने काय आंब संपणार नाही वाटते. चला चपात्या आमरस बस की आता किती, आता पातेलं भरून खायचं का काय. माझी आई एवढं खाऊ घालते की मी असा खातोय. आणि बघा दुपार झाली, खाल्ली की असं हळूहळू हळूहळू असं गुंगी लागते आणि मग झोपून जाते 4-4:30 पर्यंत. आणि मग निवांत चहाच्या टायमालाच उठायचं. खा घे तू पण. हा खा घे, यातला अर्धा घे. अजून कशाची डाळ आहे बाबा. रोज 3-4 वेगवेगळे पदार्थ तर असते मला खायला. बस एवढं बघूनच पोट भरते. बघा आमरस केवढा दिलाय बघा, वाटी भरून. एवढं खाऊन खाऊन खरंच तुम्हाला सांगतो अक्षरशः असं कधी कधी तर खात सुद्धा झोप लागते मला, एवढं माझी आई खाऊ घालते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, अजून बघा वाळकं पण आहे ती. आईला काही दम निघत नाही. वाळकं ती आंब कापून दे, कैऱ्या कापून दे. कैऱ्या नाही आता आपला सीझन सध्या आंब्याचाच चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काय माहिती आहे का, तुम्ही सगळेजण वेळेवर जेवत जा. हां, ज्याचा त्याचा जेवणाचा टायमिंग कामाचा, आता तुम्ही प्रत्येकजण काही ना काही तुमचं वेगवेगळ्या कामात असणार तुम्ही. पण ज्या वेळेस तुमचं जेवणाचं टायमिंग आहे त्यावेळेस जेवायचं, जेणेकरून आपली तब्येत व्यवस्थित राहते, पचनक्रिया व्यवस्थित राहते, झोप लागते व्यवस्थित. जेवणाचा टायमिंग अजिबात बदलायचा नाही. कधीतरी एखाद्या वेळेस बाहेरगावी गेलं किंवा काम असेल अर्धा तास बरं ठीक आहे, पण वेळेवर जेवणं खूप गरजेचं आहे. जसं की मी नेहमी दुपारी सकाळी 9 वाजता नाश्ता असते, 8:30 वाजता नाश्ता असते, दुपारी 1 वाजता जेवण असते, 4 वाजता चहा असतो आणि रात्री 8 वाजता जेवण. असा माझा ठरलेला शेड्यूल फिक्स असतो. मी जेवण कधी टायमिंग बदलत नाही. आणि माझ्या घरच्यांना पण माहिती आहे आपलं जेवणाचं टायमिंग, त्यामुळं जेवण बरोबर वेळेत असतंय. आणि आता बास करा खायचं. खाऊन खाऊन इतकं कंटाळ येते ना की काय विचारच ना. चला असू द्या, या जेवायला. आता जेवण करतो आणि निवांत दुपारचं झोपून टाकतो, कारण ऊन वाढत चालले. पाऊस काय येत नाही आपल्याकडे ह्या वर्षी असं वाटायला लागले. परत एकदा या जेवायला. बघत बघत 4 वाजले बघा. आणि अशी झोप झाली ना, एकदम गाढ झोप. फ्रेश झालं. आता आई पण उठली, आता चहा करते. आणि तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला माझा लय राग येईल, कारण वरच्यावर एवढं आळशी होत चालू आहे ना. खायचं झोपायचं बस एवढंच काम. त्यात ही गरमी उकळायला लागले अजून काय. आता चहा प्यायचं आणि मग निवांत व्हिडिओ एडिट करायचा आणि निवांत झालं. दिवसभर काय काम नाही, काय नाही. त्याच्यामुळं आजचा दिवस एकदम रिलॅक्स आणि निवांत गेलेलं आहे. आता आई आपल्याला चहा करते. आईची पण झोप झालेली, ते राहू दे तसंच. आता परत झोपायला अजून कटाळली आहे. आता चहा करते का परत करते 5 वाजता? आता करते का? चला आम्ही आता पितो चहा आणि तुम्ही पण प्या चहा. भेटूया आपण परत उद्या. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.